गणेशोत्सवाला आता फक्त एक आठवडा उरलाय, त्याची लगबग बाजारात सुरू आहे। याच निमित्तानं श्रींच्या दागिन्यांचा ही एक्सक्लुझिव्ह झलक फक्त तुमच्यासाठी। गिरगावात राहणारे हे नाना वेदक 1992 पासून नाना गणेश मूर्तींसाठी दागिने तयार करतात। मुंबईत हळूहळू गणेशोत्सवाचं स्वरूप जसजसं मोठं होत गेलं तसतशी दागिन्यांची मागणीही वाढू लागली। चांदीच्या प्लेटिंगवर सोन्याचे दागिने तसंच काही मोठ्या मंडळांसाठी शुद्ध सोन्याचे दागिने नाना बनवतात। यात मुकुट, कंठी, सोनपत्ते, कान, आशीर्वाद हात, सोनपावलं, बाजूबंद, कडं यांचा समावेश असतो। नाजूक नक्षीकाम आणि त्याला हिऱ्याची जोड असलेल्या या दागिन्यांना मुंबईत प्रचंड मागणी असते। यंदा तब्बल 40 गणेश मंडळांसाठी नाना वेदकांनी सोन्या चांदीचे दागिने बनवले। नवीन स्टाईलचा एक फेटा मुकुट आहे, परत यावेळी कानाचे कवर्स म्हणजे पूर्ण कान हे करतील असे। पहिल्यांदा कानावर बिगबाळीच असायची, आता पूर्ण कान हे करता येईल आणि त्यामुळे रूप खुलून दिसेल असं नवीन डिझाईन्स केले। 2000पासून ते 2-3 लाखांपर्यंत या दागिन्यांची किंमत आहे। हा मोठा मुकुट 3.5 किलोचा असून याची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे। ही कंठी 2 किलोची असून त्याची किंमत 1.5 लाख आहे। बाजूबंद 600 ग्रॅमचे आहेत, ज्याची किंमत जवळपास 60,000 इतकी आहे। गणपतीचे सोन्याचे कान 250 ग्रॅमचे आहेत, त्याची किंमत जवळपास 30,000पर्यंत जाते। गणपतीची 300 ग्रॅमची सोनपावलं जवळपास 40 ते 45,000 रुपयांची आहेत। चालूच असतं आमचं जानेवारीपासून, पण खरी ऑर्डर सुरू होते मार्च-एप्रिल पासूनच आणि शेवट तर खूपच बिझी शेड्यूल होतं। फक्त 2 तास झोपतो आम्ही दिवसाला आणि जवळजवळ 20-22 तास काम चालू आहेत, कारागिराने आमचं काम चालू आहे। गणेशोत्सवाला आता काही दिवसच उरल्यानं नानांच्या कारखान्यात दिवस रात्र काम सुरू आहे। या सगळ्या दागिन्यांनी श्रींचा साजशृंगार करून त्यांचा तेजस्वी रूप पाहण्यासाठी सगळेच गणेश भक्त आतुर झालेत। गणेशोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। आता प्रतीक्षा ती फक्त काही दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीची। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।